नमस्कार मित्रांनो, तो वापस एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण चालू केलेली आहे ॲडव्हान्स एक्सेलची सिरीज. जसं की आज आपला आहे ॲडव्हान्स एक्सेल सिरीजचा डे 7, ज्यामध्ये आपण आज एडिटिंग ग्रुप पाहणार आहोत, बेसिक ते ॲडव्हान्समध्ये. म्हणजे की सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी एडिटिंगमध्ये पहिला ऑप्शन आहे आपल्याला ॲटो सम. आता ॲटो सम म्हणजे काय, जसं की आपण आतापर्यंत सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम काढतो या ठिकाणी, पण त्यामध्ये आपण काय करतो, फॉर्म्युला टाईप करतो. सो इज इक्वल टू सम लावतो, देन ब्रॅकेट ओपन, सिलेक्ट सब्जेक्ट सेट आपण करतो या ठिकाणी. पण त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली पण यूज करू शकता ॲटो समचा. जसं तुम्हाला जिथे टोटल काढायची क्लिक करायचं आहे, ॲटो समचा ऑप्शन आहे, ॲटो समवर क्लिक करून फक्त तुम्हाला एंटर करायचं आहे, तर ऑटोमॅटिक तुमची टोटल येऊन जाईल. सेम तसं तुम्ही ॲव्हरेजसाठी पण करू शकता. ह्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम सगळे फॉर्म्युला मिळून जातील. ॲव्हरेजवर क्लिक करून तुम्ही ॲव्हरेज पण काढू शकता या ठिकाणी. ओके. देन त्यानंतर फिलचं एक ऑप्शन आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये फिल सिरीजचं ऑप्शन आहे. जसं एक्झाम्पल, आपल्याला जर एखादे सिरियल नंबर टाईप करायचे असतील, जसं आपण मॅन्युअली काय करतो, 1 2 3 4 अशा या ठिकाणी सिरियल नंबर टाईप करतो. पण आपल्याला जर इथं 50 पर्यंत जर सिरियल नंबर टाईप करायचे असतील, तसा खूप सारा टाइम आपला जाईल. मग त्यासाठी आपण डायरेक्टली यूज करणार सिरीजचा. जसं की आपल्याला तिथे सिंपली सिरियल नंबर टाईप करायचे 50 पर्यंत, तर आपण एक नंबर टाईप करून घेणार. 1 पासून आपल्याला नंबर पाहिजे, तिथे जाणार आपण सिरीजमध्ये. सिरीजमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जातं की सिरीज इन तुम्हाला कशामध्ये पाहिजे, रोज या कॉलम्स. जसं मला कॉलम्स म्हणजे पाहिजे, तर कॉलम आपण सिलेक्ट करणार. त्यानंतर कुठून कुठपर्यंत, जसं 1 पासून स्टॉप व्हॅल्यू आपल्याला कुठपर्यंत पाहिजे. जसं मला 50 पर्यंत पाहिजे, तर 50 आपण टाईप केलं आणि ओके. तर पाहू शकता आपले सिरियल नंबर जे आहे ते डायरेक्टली तुमच्या इथे येऊन जातील. ओके. तसंच तुम्हाला सिरीज मध्ये अजून पण खूप सारे ऑप्शन्स, जसं तुम्हाला डेट पाहिजे असेल, तुम्ही डेट पण घेऊ शकता. जसं आपण एक शॉर्टकट की पाहिली होती डेटसाठी, कंट्रोल प्लस कोलन. या ठिकाणी आपली डेट आली. आता इथून जर तुम्हाला पुढच्या डेट्स घ्यायच्या, तर फिल मध्ये जा, सिरीज, ऑटोमॅटिक डेट सिलेक्ट झालाय. तर डेट मध्ये तुम्हाला कोणची डेट पाहिजे, डे वाईज, विकेंडली, मंथली, इयरली, सिलेक्ट करा, देन ओके. तर त्या डेट्स पण तुमच्या इथे येऊन जातील फील मध्ये. ठीक आहे. त्यासाठी आपण एक शॉर्टकट कीज पण यूज करू शकतो फील साठी. जसं की आपल्याला आता फील मध्ये नंबर्स काढायचे, जसं आपण 1 नंबर टाईप केलाय, तर डायरेक्टली ते शॉर्टकट की तुम्हाला प्रेस करायची, Alt H F I S. आपला जो सिरीजचा बॉक्स आहे, डायलॉग बॉक्स, इथं आपला ओपन होईल. फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं कॉलम आणि व्हॅल्यू तुम्हाला टाईप करून घ्यायच्यात आणि एंटर करायचं आहे, तर तुमचे सिरियल नंबर डायरेक्टली इथे येऊन जातील. ओके. त्या प्रकारे तुम्ही सिरीजचा यूज करू शकता. देन त्यानंतर क्लिअरचं ऑप्शन आहे. क्लिअर मध्ये तुम्ही फॉर्मॅटिंग असेल, डेटा असेल किंवा कमेंट्स वगैरे दिलेले असतील, ते तुम्ही या ठिकाणी डिलीट करू शकता. जसं की इथं पहा की आपण डेटामध्ये एक फॉर्मॅटिंग दिलेली आहे. आता जर आपण डायरेक्टली याला सिलेक्ट करून डिलीट बटन जर प्रेस केलं कीबोर्ड वरती, तर काय होतं, फक्त आपले कंटेंट डिलीट होतात, त्यामधला फॉर्मॅटिंग डिलीट होत नाही. जर आपल्याला फक्त फॉर्मॅटिंग डिलीट करायचं असेल, तर क्लिअर मध्ये जाऊन तुम्हाला क्लिअर फॉर्मॅट वर क्लिक करायचं आहे, तर आपला फॉर्मॅट क्लिअर होऊन जाईल. जर तुम्हाला पूर्ण डिलीट करायचं आहे, तर क्लिअर ऑल करा, ऑल डेटा तुमचा डिलीट होईल. ओके. किंवा क्लिअर कंटेंट्स, ओनली कंटेंट, जे की नॉर्मली आपण डिलीट बटन यूज करतो, तसं कंटेंट डिलीट होतील. त्यानंतर क्लिअर कमेंट्स, जर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही एखाद्या ठिकाणी कमेंट दिली असेल, जे की तुम्हाला पुढे ऑप्शन आहे रिव्ह्यू मध्ये, कमेंट जर तुम्ही एखाद्या दिली असेल, तर ही कमेंट आपल्याला क्लिअर करायची आहे, तर क्लिअर कमेंट्स मध्ये जाऊन तुम्ही कमेंट पण क्लिअर करू शकता. सेम हायपरलिंक पण आहे, हायपरलिंक दिली असेल तर क्लिअर हायपरलिंक करू शकता. ओके. देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सॉर्टचं ऑप्शन आहे, ज्याला आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्स म्हणतो या ठिकाणी. जसं मराठीमध्ये चढता आणि उतरता क्रम म्हणतो. जसं 1 ते 100 पर्यंत आपल्याकडे नंबर येत होता, आपल्याला ह्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचंय, म्हणजेच 100 to 1 करायचंय. तर क्लिक करायचं फक्त शॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, yani मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता 100 पासून 1 पर्यंत आपला जो डेटा इथे येऊन जाईल. सेम तुम्ही वरच्या डेटाला पण असं कन्वर्ट करू शकता. वापस 1 to 10 करायचंय, 1 to 100 करायचंय, शॉर्ट, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे क्लिक केलं, तर पाहू शकता 1 to 100 पर्यंत नंबर येऊन जातील. ठीक आहे. देन त्यानंतर फिल्टरचा ऑप्शन आहे, डेटाला फिल्टराइज करण्यासाठी आपण यूज करू शकतो. सिंपल, तुम्हाला हेडिंगवर क्लिक करायचं आहे डेटाच्या आपल्या, आणि जाऊन तुम्हाला फिल्टर लावायचा आहे, किंवा शॉर्टकट की यूज करू शकता, कंट्रोल शिफ्ट एल बटन, फिल्टर लावू शकता किंवा काढू शकता. ओके. तर यामध्ये तुम्हाला जसं पाहू शकता की आपली जी हेडिंग आहे, यावरती काय आयकॉन्स आलेले, ज्याला आपण फिल्टर म्हणतो.
जसं की मला यापैकी जे नेम्स आहेत, आता यापैकी समजा मला फक्त कोमलचा डेटा पाहायचा आहे, तर आपण नेमवर क्लिक करून फक्त सगळं अनटिक करायचंय आणि कोमलला सिलेक्ट करून घ्यायचं तुम्हाला आणि ओके. तर काय होईल, फक्त डेटामध्ये आपल्याला कोमलचा डेटा इथे शो होईल. ओके, तर या प्रकारे तुम्ही फिल्टर लावून आपल्या डेटाला सॉर्ट करू शकता किंवा सिंपल पद्धतीने समजू शकता. ठीक आहे, ते फिल्टरचा ऑप्शन आहे आपला. देन त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला फाइंड अँड सिलेक्शन. पहिलं ऑप्शन आहे फाइंड. जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू फाइंड करायची आहे, फाइंड वर क्लिक करा. जी संख्या तुम्हाला फाइंड करायची आहे, जसं पाहू शकतो माझं ग्रॉसरी इथे आहे, तुम्हाला संख्या समजा फाइंड करायची आहे 54 क्लिक केलं. आता दोन ऑप्शन आहेत तुम्हाला, फाइंड ऑल, फाइंड नेक्स्ट. फाइंड नेक्स्ट करताय तर फक्त तुम्हाला एक क्रॉसहेअर तो दाखवेल की तुमची व्हॅल्यू कुठे कुठे आहे. फाइंड ऑल करताल तर तुम्हाला इथे खाली दिसून येईल की आपली शीट कोणती आहे, त्याचं कोणत्या सेल वरती आहे आणि कोणती व्हॅल्यू आपण फाइंड केली ते डायरेक्टली आपल्याला ऑल शो करेल इथे. ओके, देन त्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे. एखादी व्हॅल्यू तुम्हाला रिप्लेस करायची आहे, जसं की 54 आपल्याला रिप्लेस करायची, 54 वरती टाईप करून घ्यायचंय रिप्लेस विथ. याच्याऐवजी काय पाहिजे, समजा मला पाहिजे 50, रिप्लेस ऑल वर क्लिक केलं तर जेवढ्या व्हॅल्यूज आपल्या त्या रिप्लेस होऊन जातील. देन त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला गो टू. सिम्पलचं ऑप्शन आहे गो टू. आपली जर क्रॉसर इथे आहे, मला इथून राहुलवर जायचंय, तर राहुलचं सेल ऍड्रेस आपल्याला सगळ्यात पहिले पाहिजे, जसं की C5. ओके, आता आपण डायरेक्टली गो टू यूज करणार किंवा कंट्रोल G यूज करू शकता. टाईप करायचं तुम्हाला C5 आणि ओके करायचं, तर डायरेक्टली तो नेमवर नेईल. किंवा सिलेक्शन साठी पण गो टू यूज करू शकतो. जसं मला आता सब्जेक्ट 1 2 3 सिलेक्ट करायचं, जसं की D5 पासून ते F5. तर आपण सिंपल गो टू मध्ये जाणार, टाईप करणार D5 कोलन तर F5, त्यानं ओके केलं तर ऑटोमॅटिक तो त्याला सिलेक्ट करेल. ठीक आहे, आता हे नॉर्मल गो टू होतं, पण याच्यामध्ये गो टू स्पेशल पण आहे. खालीच पाहू शकता गो टू स्पेशलचा ऑप्शन आहे. गो टू स्पेशल मध्ये तुम्हाला काय काय सिलेक्शन करायचं, मला कंटेंट सिलेक्ट करायचं तर कंटेंटवर क्लिक केलं तर जेवढे आपले कंटेंट आहेत त्यांना तो सिलेक्ट करून आपल्याला दाखवून देईल. देन त्यानंतर तसंच गो टू स्पेशल मध्ये तुम्हाला खाली फॉर्म्युलाचा ऑप्शन आहे. तुम्हाला फॉर्म्युलाज पाहिजेत कुठं लावलेले आहेत, त्यामध्ये पण कोणते फॉर्म्युला पाहिजेत तुम्हाला, नंबरिंग, टेक्स्ट, लॉजिकल, एरर, देन ओके करून तुम्ही ते पण पाहू शकता की तुम्ही कोणकोणते फॉर्म्युलाज कुठे लावलेले आहेत. फॉर्म्युलावर क्लिक केलं ओके, तर पाहू शकता एवढ्या एरियामध्ये आपण जे फॉर्म्युलाज आहेत ते अप्लाय केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला ब्लँक्सचे एक ऑप्शन आहे. आता ब्लँकचे एक ऑप्शन तुम्हाला समजतो. ब्लँक्स, जसं तुम्हाला काही वेळा काय होतं की खूप सारा डेटा असतो ज्यामध्ये ब्लँक रोज असतात, जे की आपण प्रॅक्टिकल आपल्या वर्क मध्ये पाहतो. आता ह्यामध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की आपल्याला जे ब्लँक रोज आहेत याच्यामधल्या डेटा मधल्या, त्या आपल्याला डिलीट करायच्या. ओके, आता जर आपण एक मॅन्युअली जर रोज एक डिलीट जर करत बसलो ब्लँक वाली, त्याला खूप सारा टाइम जातो तुमच्या डेटामधून डिलीट करण्यासाठी. त्यापेक्षा तुम्हाला एक यूज करायचं आहे तर गो टू स्पेशलचं ऑप्शन जायचं, गो टू स्पेशल, ब्लँक्स जे ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचंय, ओके करायचं. म्हणजेच काय होईल की ह्या डेटामध्ये जे ब्लँक्स रोज किंवा सेल्स आहेत त्यांना तो सिलेक्ट करेल. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला फक्त डिलीट वर बटनवर प्लीज क्लिक करायचंय, म्हणजेच आपले जो ब्लँक डेटा आहे त्यामधला तो डिलीट होऊन जाणार आहे. ओके, देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याला आहे, त्यामध्येच तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील, तुम्ही ट्राय करून पाहू शकता या ठिकाणी. करंट रिजेक्शन, करंट एरिया, ऑब्जेक्शन, रो डिफरन्स. ओके, ते सगळं तुम्ही ट्राय करून पाहू शकता. देन त्यानंतर खाली सेम ऑप्शन फॉर्म्युलाज आहे, कमेंट्स आहे, कंटेंट्स आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आपण जे पाहिलं तेच ऑप्शन कंडिशनल फॉर्मॅटिंग. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी कंडिशनल फॉर्मॅटिंग दिली असेल त्याला पण तो सिलेक्ट करून दाखवेल. ओके, देन सिलेक्ट ऑब्जेक्टचा ऑप्शन आहे. जर तुम्ही फक्त एखाद्या ऑब्जेक्टवर काम करता, ऑब्जेक्ट म्हणजे तुमची पिक्चर किंवा एखादी शेप्स असेल, जसं आपल्याकडे हा शेप आहे, हे आपला ऑब्जेक्ट आहे, आपण फक्त तो ऑब्जेक्टवर काम करणार आहोत, डेटावर नाही. तर आपण काय करणार, सिंपली इथे जाऊन सिलेक्ट ऑब्जेक्टला क्लिक करणार, म्हणजे फक्त आपण ऑब्जेक्टवर वर्क करू शकतो, बॅक साईडला काहीही करू शकणार नाहीये. ओके, ऑफिस बंद करायचंय, क्लिक करून सिलेक्ट ऑब्जेक्ट बंद करू शकता, देन ऑब्जेक्ट तुमचा बंद होईल. देन सिलेक्शन पेन मध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्ही किती ऑब्जेक्ट्स इथं घेतलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही याला हाईड अनहाईड पण इथं करू शकता. ओके, तर आपला जो या ठिकाणी आजचा जो ग्रुप आहे एडिटिंग ग्रुप हा संपलेला आहे, मग त्यासोबतच आपला होम टॅब पूर्ण झालेला आहे.
तर पुढच्या व्हिडिओज मध्ये थोडासा आपण ऍडव्हान्स लेवल टेबल आहे, पिव्होट टेबलचा हा ऑप्शन आहे, हे आपण पूर्ण डीप मध्ये ऑप्शन पाहूया. हे कारण की याच्यामध्ये आपण डेटा सॉर्टिंग करू शकतो पूर्णपणे. ठीक आहे, चालेल. तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओज मध्ये. धन्यवाद.